नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहताय आम्ही आफ्रिकेतील पॅरादिसिया पार्कमध्ये आलेलो आहे। पॅरादिसिया पार्कमध्ये तर पूर्वीला खेळण्यासाठी आम्ही घेऊन गेलेलो आहे। तर आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टमधील हा पॅरादिसिया पार्क आहे आणि लहान मुलांसाठी तसेच आपल्या मोठ्यांसाठी सुद्धा खूप छान पार्क आहे। तिकीट वगैरे हे काढतात ते, तर तिकीटसाठी लाईन वगैरे लावलेली आहे। तर असे जोकर कार्टून किंवा हे असे जोकर वगैरे आहेत, तर बर्थडे पार्टी वगैरे पण आतमध्ये केली जाते। तर बराच मोठा पार्क आहे। तर अभिजानमध्ये जे असतील तर त्यांनी नक्की विजिट द्या, खूप सुंदर पार्क आहे। तर आम्ही एंट्री करून आता आतमध्ये जाणार आहेत आणि अगदी 10,000 सीफाच्या आतमध्ये तुम्ही एंट्री करू शकता। तर लहान मुलांना कमीत कमी 7 ते 6-7 पासून पॅकेज आहे तिथलं। तर काही कॉईन येतात, तर हे घेऊन आलेले आहे तिकीट आणि कॉईन। तर अगदी एकदम कमी पैशामध्ये तुम्ही तिथे जाऊन येऊ शकता आणि अभिजानमध्ये अगदी जवळ आहे। तुमच्या गुगल मॅपमध्ये जरी तुम्ही टाकलं तर अगदी जवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, फक्त अर्धा तासच लागतं जायला जवळपास। तर खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता आपली गावाकडे जशी यात्रा वगैरे भरते तर त्या टाईपमध्ये आहे। लहान मुलांना खेळणी वगैरे भरपूर आहेत, घोडागाडी म्हणा किंवा अजून राहटपाळणी म्हणा किंवा अजून बरंच काही आहे। आणि पलीकडच्या साईडला पुढे दाखवेलच मी तुम्हाला, तिकडल्या साईडला सुद्धा खूप सुंदर दृश्य आहे। तर मी आणि माझी एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टर, आम्ही त्यांचा मुलगा, तसेच आम्ही तिघं असं पॅरादिसिया पार्कला आलेलो आहेत। तर बघा तुम्ही पाहू शकता किती छान दृश्य आहे। लहान मुलं एंटरटेनमेंट करतात, तुम्ही जरी सकाळी जरी आला तर अख्खा पूर्ण दिवस तुम्ही इथे एन्जॉय करू शकता। तर एवढा सुंदर पार्क आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य बघा। इकडं पाण्याच्या साईडला, पलीकडच्या साईडला आता जी यात्रा भरली होती त्या टाईपमध्ये आहे आणि या साईडला तुम्ही जेवण वगैरे करू शकता। तर नारळाची झाडं वगैरे भरपूर आहेत, पलीकडल्या साईडला पाणीच पाणी आहे, भरपूर बीच असल्यासारखंच आहे। तर खूप सुंदर दृश्य आहे आणि मुलं पण मातीमध्ये खेळतील, वाळू आहे इथे, वाळूमध्ये भरपूर एन्जॉय करतील। तसेच बाहेर जी तिकडे खेळून जर थकले असतील तर इकडे सुद्धा मस्त करू शकतात। तर जे नॅचरल व्ह्यू आहे ते एकदम सुंदर आहे, तुम्ही पाहू शकताय। तर तिकडे पाण्याच्या साईडला तिकडे खाडी वगैरे सारखं आहे, बीच सारखं आहे, छोटा बीच म्हटलं तरी चालेल। तर बीच पण आहे, तुम्ही बघताय किती सुंदर दृश्य आहे। तर आम्ही तिकडल्या साईडला फोटो काढण्यासाठी गेलो होतो आणि आम्ही जरा लवकर गेलो होतो त्यामुळे ऊन आहे थोडंसं। अशी ट्रेन वगैरे लहान मुलांसाठी, आम्ही थोडंसं तिकडे बीचवरती फोटो वगैरे काढून परत इकडे आलो आहे। अशा ट्रेन वगैरे आहेत छान मुलांसाठी एन्जॉय करायला, तुम्ही मोठेसुद्धा बसू शकता। असे छान छान ट्रेन आहेत आणि प्रत्येकाला तुम्हाला कॉईन द्यावे लागतील। तर ते देतातच घेताना, जेव्हा तुम्ही 6,000चं 7,000चं काहीतरी पॅकेज आहे, त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक पण असतं, पॉपकॉर्न पण असतं आणि कॉईन पण दिले जातात आपल्याला एंट्री हे घ्यायला खेळण्यासाठी। तर खूप सुंदर आहे। आम्ही नंतर राहटपाळण्यामध्ये सुद्धा बसलेलो आहेत। तर आपल्याला गावाकडे जशी यात्रा असते तर त्या टाईपमध्येच आहे, मुलं खूप एन्जॉय करतात, प्लस आपल्याला पण एन्जॉयमेंट होऊन जाते। तर आम्ही बसलोय। तर बघा वरतून सुद्धा व्ह्यू किती सुंदर दिसते, मी वरतून पण शूट केलेलं आहे। ते किती सुंदर दृश्य आहे। असे वेगवेगळी टॉईज आहेत तिथे, खूप छान मोठे मोठे असे एरोप्लेन आहे किंवा म्हणा आईस्क्रीमचं, असं कॉफीचं, असे बरेचसे टॉईज आहेत, तुम्ही पाहू शकता। मी वरतून पण शूट केले सर्व। हे बघा इकडे पण कॉफी वगैरेचं पण आहे। मला तर खूप आवडलं, आम्ही एन्जॉय केला। 3-3:30 वाजता गेलो होतो, मग नंतर आम्ही सर्व एन्जॉय करून 6:15 वाजता निघालो तिकडनं। मुलं मस्त एन्जॉय करून वापस निघालेली आहेत। तर कसा वाटला आज छोटासा मिनी व्लॉग मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा
आणि असे छान छान आफ्रिकेतील ब्लॉग पाहण्यासाठी तसेच आपल्या चॅनेलवरती सणावारांची माहितीसुद्धा दिली जाते। तर त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।